हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये ह्याची मी कटिंग सविस्तर अशी दाखवलेली आहे. चेस्ट साईज 32 होती ह्याची. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे सविस्तर असं. ह्याची स्लीव पण मी कशी आहे, ह्याला स्लीवला चिमट्या घ्यायच्या ते पण व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. लटकन कसं बनवायचं ते पण व्यवस्थित असं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सविस्तर व्हिडिओ बघत जावा म्हणजे तुम्हाला ते सर्व कळतील. व्यवस्थित अशी पट्टी लावायची म्हणजे आपले पट्टे पण व्यवस्थित अशा पुढच्या साईडच्या व्यवस्थित असं येतात. जशी व्यवस्थित अशी मी ह्याची कटिंग दाखवलेली आहे त्याचप्रमाणे कटिंग टाका तुम्ही. चेस्टमध्ये एकदम व्यवस्थित असा ब्लाऊज बसणार आहे. पपचं माप जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकत राहा. एकदम व्यवस्थित असा चेस्टमध्ये ब्लाऊज बसणार आहे आपला. याची स्लीव पण बघा किती व्यवस्थित असे लागलेले आहे, ते पण मी जोडून दाखवणार आहे सविस्तर असे. फुगा स्लीव जोडताना व्यवस्थित असं शोल्डरपासून जोडायचं म्हणजे व्यवस्थित असं लागले जातात ते पण मी सविस्तर असं दाखवते. आता सर्वात आधी तर इथं मी बॅकचा गळा घेणार आहे. आपल्याला नॉड लावण्यासाठी आपण शोल्डरपासून 3 इंचाचं खाली घ्यायचं, कारण की अर्धा इंच शोल्डरमध्ये जाताना 2.5 इंचावर आपली हे नॉड लागते. व्यवस्थित अशी 1/2 इंचाने गळ्याला पूर्ण शिलाई घ्यायची. 1/2 इंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. अर्धा इंच घेतलं तर आपल्याला मार्जिंगमध्ये नेक्स्ट टाईमला कमी पडतो कपडा. व्यवस्थित असे इथं 2 सेप कट द्यायचे आणि दाब शिलाई घ्यायची. दाब शिलाई घेताना जो आपला 1/2 इंचाचा जो कपडा असतो तो अस्तरच्या बाजूला घ्यायचा आणि व्यवस्थित अशी दाब शिलाई द्यायची त्याला. दाब शिलाई दिल्यानंतर व्यवस्थित असं अस्तरचा कपडा बाहेर निघत नाही. आता वरच्या साईडला एक दाब शिलाई घ्यायची आणि चारी बाजूनं शिलाई द्यायची. जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो कटिंग करून टाकायचा. आता बघा इथं टक्स घेण्यासाठी मी काय केलं, आधी एक शिलाई घेतल्या सरळ, जेणेकरून आपला वरचा कपडा निष्ठत नाही. व्यवस्थित असं आपला टक्स पाठीचे घेतले जातात. व्यवस्थित असं डबल शिलाई घ्यायची. खालच्या साईडला अर्धा इंचाने घेतलेला असता आपण, टक्ससाठी 1 इंच वाढवतो आपण. व्यवस्थित अशी मी इथं पाठीची पट्टी पण दाखवलेली आहे करून, जेणेकरून आपण जे नवीन शिकणारे आहेत त्यांना समजत नाही पाठीची पट्टी कशी लावायची. त्याच्यामुळे व्यवस्थित अशी मी इथे लावून दाखवलेले आहे. जिथे आपला टक्स घेतलेला आहे तिथे एक एक चिमट्या घ्यायच्या. दोन्ही टक्सवरती चिमट्या घ्यायच्या. व्यवस्थित अशी वरच्या साईडला एक शिलाई घ्यायची. बघा किती व्यवस्थित अशी झालेली आहे. आता जसं आपण पाठच्या गळ्याला केलं तसंच सेम इथं पण पुढच्या गळ्यासाठी पण करून घ्यायचं. 1/2 इंचाची शिलाई घ्यायची. जो आपला कपडा असतो तो कटिंग करून टाकायचा. मी पाठीचा गळा पलटी करताना पण मी जो मेन फॅब्रिकचा गळा असतो तो कटिंग केलेला नाही आणि तसंच मी पुढच्या पण मेन फॅब्रिकचा गळा कट करत नाही. जेव्हा मी गळा पलटी करण्यासाठी एक शिलाई घेते तेव्हाच मी तो कटिंग करून टाकते, जेणेकरून आपला जो अस्तरचा कपडा आहे तो हलत नाही. व्यवस्थित असा आपला गळा पलटी होऊन जातो. वरच्या साईडने एक दाब शिलाई घ्यायची. 1/2 इंचाने वरची शिलाई घेतली तरी पण आपल्या गळ्याला व्यवस्थित असं पट्टी लावल्यासारखं दिसतं. कट टू कट घेतली तरी पण चालते. मी आता ह्याला कट टू कटच घेतलेली आहे आणि चारी बाजून शिलाई मारून घेतल्या. आता बघा बटन पट्टी आपली जिथं लागतात तिथं पण मी एक एक शिलाई घेतलेली आहे, कारण एक साथ आपण शिवलं दोन्ही भाग तर आपले शिलाई पण लवकर होऊन जातात. एक साथ आपलं व्यवस्थित असे शिवलं जातं आणि ब्लाऊज पण आपला लवकर असा होऊन जातो. कमी वेळात ब्लाऊज शिवायचा असेल तर पुढच्या साईडला बंदच ठेवायचा आणि पटपट शिवून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला तर बॅक साईडला हुक पाहिजे असेल तर बॅक साईडला ठेवायचं. पुढचा भाग आपण कटिंग नाही करायचं. पण आता ह्याला मला पुढच्याच साईडला हुक पट्टी बटन पट्टी करायची म्हणून मी कटिंग करून टाकलं. व्यवस्थित असं
ह्या पद्धतीने शिवून घेतलं तर आपला ब्लाऊज लवकर असा होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही. व्यवस्थित असं आता ह्याचं साईड पीसच्या बाजूला पण शिलाई मारून घ्यायच्या. व्यवस्थित असं वरचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं. कपडा व्यवस्थित पकडायचा म्हणजे आपल्या कपड्याला मेन फॅब्रिकला पण फुगा येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित अशी दाबशे वरच्या साईडनं अस्तर आणि कपडा जोडून घ्यायचा. एक्स्ट्रा जो असतो तो कटिंग करून टाकायचा. दुसरा पण असं सेम करून घ्यायचं. इथं माझं बघा सर्व असं जोडून झालेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. नक्की शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा. आता इथं बघा साईड पीस आणि तो भाग जोडताना व्यवस्थित असं बगलच्या साईडनं कधीच जोडायचं नाही. जे आपली कंबरची बाजू असते त्या साईडनं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. कंपल्सरी सर्वांच्या ब्लाउजांना तसंच करायचं. आपण बगलच्या साईडून कधीच जोडायचं नाही. व्यवस्थित असं खालच्या बाजूने जिथून आपली पट्टी लागणार आहे पुढच्या साईडला तिथूनच असं व्यवस्थित असं अर्धा इंचाने जोडून घ्यायचं. दोन्ही भाग व्यवस्थित असे लागतायत का बघायचं आणि व्यवस्थित अशी शिलाई द्यायची. इतर डबल शिलाई घ्यायची. मी एक भाग सविस्तर असं जोडून दाखवलेला आहे. वरच्या साईडने एक दाब शिलाई घ्यायची. पपचं माप बघा किती व्यवस्थित असं आलेलं आहे. चेस्ट साईज ही 32च आहे, तरी पण आपला चेस्टमध्ये ब्लाऊज बिलकुलही चपटा बसणार नाही, व्यवस्थित असं बसणार. व्यवस्थित अशी आपल्या उजव्या साईडला आपली 1.5 इंचाची पट्टी असते आणि 2.5 इंचाची पट्टी आपल्या डाव्या साईडला असते. व्यवस्थित अशी पट्ट्या जोडून घ्यायच्या. अडीच इंचाच्या पट्टीला पण मी वरचा मेन फॅब्रिकचा कपडा जोडून घेतलेला आहे. व्यवस्थित अशी दाब शिलाई द्यायची आणि जोडून घ्यायचं. आता बघा इथं 2.5ची पट्टी व्यवस्थित जी आपण पहिली शिलाई घेतलेली असते त्याच्यावरच ठेवायची, पुढे आपण ठेवायची नाही. व्यवस्थित अशी पहिली जी शिलाई घेतलेली असते त्याच्यावर तीच ठेवून शिलाई मारायची. आता पुढच्या साईडला मी मशीनवरची आय बनवणार आहे म्हणून मी कट टू कट शिलाई मारलेली नाही. इथे बघा आपण जे फिटिंगची बाजू असते तिथून अर्धा इंचाने क्रॉस कटिंग करणार आहे 2.5 इंचापर्यंत फिटिंगची, म्हणजे आपली फिटिंगच्या साईडला आपला कपडा बाहेर निघत नाही. व्यवस्थित अशी पट्टी जोडून घ्यायची. जिथं आपली पपचा भाग आहे तिथे एक चिमटी घेतलेली आहे मी. सविस्तर बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेल. पट्टी लावताना व्यवस्थित अशी लावायची म्हणजे व्यवस्थित लागली जाते. दोन्ही भागाला सेम करून घेतलेला आहे मी बघा. पुढच्या भागाला तिथे प्लेट द्यायची म्हणजे व्यवस्थित असं पट्टी लागली जाते आपली. बघा व्यवस्थित असा आपला पप पण पडलेला आहे. जसं मी पपचं माप सांगितलेलं आहे तो नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला बघा व्यवस्थित तुमचा पण ब्लाऊज बसणार आहे. शोल्डरला बघा इथं मी कवर शिलाई घेतलेली आहे. पाठीचा भाग उलटा आणि पुढचा भाग सवसा ठेवून मी इथं शोल्डर कवर केलेली आहे. व्यवस्थित अशी शोल्डरला शिलाई अर्धा इंचानेच घ्यायची. बगलच्या साईडला अर्धा इंच आणि गळाफिटच्या साईडला अर्धा इंच सरळ शिलाई मारून घ्यायची शोल्डर जोडताना. बघा व्यवस्थित अशी लागली गेली आहे. आता बघा जो आपला बाहीच्या बाजूला आपला जो कपडा 1.5 इंचाचा दिसतोय, 1.5 इंचाला पण थोडासा कमी आहे, तो आपला कटिंग करून टाकायचा. कटिंग नाही केला तरी पण आपला तो बाही जोडताना व्यवस्थित असं शिलाईमध्ये जाणार आहे. इथे बघा आता जो आपला पाठीचा भाग आहे तो एक्स्ट्रा आहे म्हणून मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. सर्व ब्लाऊज शिवताना आपण बाही लावायच्या आधी हा भाग चेक करणं खूप गरजेचं आहे.
जेणेकरून आपलं काखेतलं माप बरोबर असं येतं. सविस्तर असा मी पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचं मी तुम्हाला माप सांगते. व्यवस्थित असं इथं कटिंग करायचं म्हणजे आपली बाही जोडताना काखेतलं माप व्यवस्थित असं येतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचं सविस्तर कटिंग करून दाखवते. व्यवस्थित अशी बाही जोडताना आपली हा पफ बाही आहे म्हणून आपण व्यवस्थित असं मधून मिडलला शोल्डरच्या पकडायचे आणि बाही लावून घ्यायची, जेणेकरून बाहीचा पॉईंट पण आपला मध्याला येणार आहे. व्यवस्थित असा पफ पडणार आहे बाहीचा. व्यवस्थित अशा दोन्ही बाही चेक करून घ्यायच्या कधी पण. आता इथे बघा, फिटिंग करताना दोन्ही साईडला अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. जी आपली बाही जोडलेलीची मार्जिंग आहे ती आपण बाहीच्या बाजूला करून शिलाई मारायची, म्हणजे आपला ब्लाऊज बाहीमध्ये व्यवस्थित असा बसला, खेचत नाही. व्यवस्थित अशी बाहीची पण शिलाई पकडायची. इथे बघा दिसते, मी बाहीच्या बाजूला मी जी बाही जोडलेली आहे तो कपडा घेतलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर अशी सांगितलेलं आहे फिटिंग कशी करायची. व्यवस्थित असं बघा, जे कंबर घेतली आपण 29 कंबर होती ह्याची, जे राहिलेला कपडा मोजला आणि त्याचा चौथा भाग करून इथे कंबरच्या बाजूला टाकला. जे बगल फिटिंगचं काखेतलं माप असतं मी ब्लाऊजवर पण घेऊन दाखवलेलं आहे. बगल फिटिंगचं माप कुठे घ्यायचं म्हणजे आपला काखेत पण ब्लाऊज व्यवस्थित असा बसतो. फिटिंगला बगल फिटिंगचं माप खूप गरजेचं असतं, म्हणजे काखेत आपला ब्लाऊज व्यवस्थित असा बसला जातो. सविस्तर अशी मी ब्लाऊजवर माप घेऊन दाखवलेली आहे. इथे बघा, काखेतलं बाहीचं माप पण किती परफेक्ट असं आलेलं आहे. इथे बघा, आता आई बनवताना कधी पण व्ही आकाराच्या व्यवस्थित अशा बनवायच्या. आय बनवताना कधी पण व्यवस्थित अशा बनवायच्या, जेणेकरून पुढच्या बाजूला आपण व्हीचा जो आकार आहे तो जवळजवळ बनवायचा, म्हणजे आपलं ब्लाऊज चेस्टमध्ये असा हुकामध्ये फाकत नाही, व्यवस्थित असा बसला जातो. इथे बघा, माझं रेडी झालेलं आहे. किती सुंदर आणि व्यवस्थित असा फिनिशिंगनं दिसत आहे. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला भेटूया. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.